भारतातला कापूस आता बांगलादेश अमेरिकेकडून घेणार आहे। अमेरिका बांगलादेश व्यापार करारानुसार बांगलादेशात तयार होणाऱ्या वस्त्रांवर अमेरिकेत 0% आयात शुल्क आहे, तर भारतातून जाणाऱ्या उत्पादनांवरती 18% कर कायम ठेवण्यात आलाय। त्यामुळे बांगलादेश अमेरिकन कापसाला प्राधान्य देण्याची शक्यता व्यक्त होतीये। दुसरा भाग म्हणजे खानदेशात सीसीआयचा हमी भाव 8100 असला तरी जाचकटी आणि ऑनलाईन प्रक्रियेमुळे यंदा कापसाची अपेक्षित खरेदी झालेली नाहीये। परिणामी कापूस खरेदी ठप्प झाली असून जिनिंग उद्योगातील उलाढाल मोठ्या प्रमाणावर कोसळली आहे। दरवर्षी सुमारे 15 लाख गाठींची खरेदी होणाऱ्या खानदेशात यंदा आतापर्यंत फक्त 6 ते 7 लाख गाठींची खरेदी झाली आहे। यामध्ये पुढे जाऊन 1.5 लाख गाठींचीच भर पडण्याची शक्यता आहे। एकूण 150 जिनिंगपैकी केवळ 50 सुरू असून त्याही अर्ध्या क्षमतेने चालू आहेत आणि अशातच हा बांगलादेश आणि अमेरिकेतील करार भारताच्या कापूस उत्पादनाला अजूनच डोकेदुखी ठरू शकतो। जळगाव जिल्ह्यात म्हणजे खानदेशात जर म्हटलं तर 150 जिनिंग प्रेसिंग कारखाने आहे, परंतु यावर्षी फक्त 50 कारखाने सुरू होते आणि 50 कारखान्यामध्येही फक्त 1/3 कापूस म्हणजे 1/3 एक शिफ्ट एवढा येईल एवढंच 3-4 महिन्यात कापूस आलेला आहे। त्यामुळे तेही कारखाने जवळपास बंदच्या मार्गावर आहेत। दरम्यान जिनिंग संकटात असताना हातमागावरती कपडे विणण्यासाठीही एआय तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय।